आकाश भरारीच्या रसिक प्रेक्षकांना अलका जोशीचा नमस्कार. गाय आणि म्हशीच्या दुधात फरक फार कमी लोकांना माहीत आहे. म्हैस आपल्या मुलापासून दूर पाठ करून बसते. जरी तिचे मूल कुत्र्यांनी खाल्ले तरी ती त्याला वाचवणार नाही. तर गायीच्या पिल्लांकडे अनोळखी व्यक्ती आल्यास वाघसुद्धा जीव देईल, पण तो जिवंत असताना बाळावर आच येऊ देणार नाही. त्यामुळेच त्याच्या दुधात आपुलकीचा गुण मुबलक आहे. म्हशीला घाण आवडते, चिखलात देखील बसते, पण गाय शेणावरही बसणार नाही. तिला स्वच्छता आवडते. म्हशीला घरापासून 2 किलोमीटर अंतरावर तलावात सोडून या, ती घरी येऊ शकत नाही. तिची स्मरणशक्ती शून्य आहे. गायीला घरापासून 5 किलोमीटर अंतरावर सोडा, तिला घरचा रस्ता माहीत आहे, ती येईल. गायीच्या दुधात स्मरणशक्ती तीक्ष्ण असते. 10 म्हशी बांधा आणि त्यांच्या पिल्लांना 20 फूट दूर सोडा. एकही मूल आईला ओळखू शकत नाही. तर गोशाळांमध्ये दिवसभर गायी वासरांना स्वतंत्र शेडमध्ये ठेवले जाते. संध्याकाळी जेव्हा प्रत्येकजण आईला भेटतो, तेव्हा सर्व वासरे, मुले हजारोंच्या संख्येने आपल्या आईला ओळखतात आणि दूध पितात. ही गायीच्या दुधाची आठवण आहे. म्हशीचे दूध काढल्यावर म्हैस सर्व दूध देते, पण गाय थोडं दूध शिल्लक ठेवते, पान्हा चोरते व वासरू पिऊ लागल्यावर नंतर पुन्हा पान्हा सोडते. आणि जेव्हा ती आपली पिल्लं दूध पाजायला देते, तेव्हा शिल्लक दूध पाजते. हे गुण आईचे आहेत, ते म्हशीत नाहीत. रस्त्यावर मुले खेळत असतील आणि म्हैस धावत आली तर ती नक्कीच मुलावर पाय ठेवते, पण गाय आली तर ती मुलावर कधीच पाय ठेवत नाही. म्हशीला सूर्य आणि गरमी सहन होत नाही, तर गाय मे-जूनमध्येही उन्हात बसू शकते. म्हशीचे दूध तामसिक असते, गाईचे सात्विक असते. म्हशीच्या दुधात आळस भरलेला असतो. तिचे पिल्लू दिवसभर भांग खाल्ल्यासारखे पडून असते. जेव्हा दूध काढण्याची वेळ येईल तेव्हा मालक ते उचलतो, पण गाईचे वासरू एवढी उडी मारेल की तुम्ही दोरी सोडू शकणार नाही. तरीही लोक म्हशी खरेदीसाठी लाखो रुपये खर्च करतात. तर गाईचे दूध हे अमृतासारखे आहे. गाय आणि माय अशी म्हण प्रचलित आहे. उपरोक्त गाय व म्हैस यातील गुणात्मक फरक सांगितला आहे. तो बुद्धी, मन, धर्म, शास्त्र, विज्ञान यांच्या कसोटीवर उतरणारा, विवेक बुद्धीला पटणारा आहे. म्हणूनच गाईला गोमाता संबोधले जाते. हे शास्त्रसंमत आहे, म्हणूनच ती गोमाता आहे. म्हशीला माता म्हटले जात नाही. तसेच हिंस्त्र प्राणी 5-6 पिल्लांपैकी 1 पिल्लू खाऊन टाकतात, मांजर, डुक्कर इत्यादी. आज ही गायीच्या मस्तकापासून वशिंड व पाठीवरून व मानेखालील पोळीवरून हात फिरवून शेपटाचा गोंडा कपाळाला लावला जातो व गोदर्शन व गोस्पर्श श्रेष्ठ मानला जातो व BP नॉर्मल होण्यास साहाय्यभूत होतो. माकड देखील नाकापर्यंत पाणी आल्यास पिलाला खाली ठेवून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी वर उभे राहते, पण गोमाता नव्हे. नुकतेच मोबाईल रेंज किरण शरीरास अपायकारक आहेत, म्हणून गायीच्या गोबरीचा छोटा तुकडा खिशात ठेवल्यास दुष्परिणामापासून संरक्षण होते. हा प्रयोग वैज्ञानिकांनी केल्याचे सिद्ध झाले आहे. पूर्वी श्रावणीला पंचगव्य प्राशन आम्ही जानवे बदलताना करत होतो. दुधापासून गोमूत्र व शेणाचे सर्व फायदे व स्पर्शसुद्धा मानवाला विज्ञानाच्या कसोटीवर फायदेशीर ठरला आहे. अशी ही गोमाता माते एवढीच श्रेष्ठ आहे. गाईला गोग्रास खाऊ घालतानाचा मंत्र: गाय गुरळी मुखी हरळी, शिंग पोलादी पाठ काशी, शेपूट वाराणसी, गाई गाई गोग्रास घे, अंतकाळी विष्णूचे दर्शन दे. हा गोग्रास खाऊ घालण्याचा प्राकृत मंत्रच सर्व काही सांगून जातो. जय गोमाता. आपल्या या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.